नमस्कार, मी अनुजा. ब्रँड मराठीच्या आपल्या या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या ब्रँड मराठी या सिरीजचा उद्देश असा आहे की आपले जास्तीत जास्त मराठी बिझनेसमन जे आहेत ते तुमच्यासमोर आणण्याचा. आणि आता बिझनेसची आपली पूर्वानुपार जी चालत आलेली कल्पना आहे ती थोडी आता बाजूला ठेवली पाहिजे, कारण बिझनेस म्हणजे आता ते टिपिकल बिझनेस आयडिया ही तेवढी मर्यादित राहिलेली नाहीये. तर आता नव्यानं एक बिझनेस मॉडेल आहे ते म्हणजे कॉन्टेंट क्रिएशनचं. आणि ह्याच कॉन्टेंट क्रिएशनमधलं किंवा यूट्यूबरमधलं मराठीतलं सगळ्यात मोठं नाव आज आपल्या ब्रँड मराठीच्या एपिसोडमध्ये आलेलं आहे. ती आहे उर्मिला निंबाळकर. नमस्कार. तुझं खूप खूप स्वागत मुंबई तकमध्ये. थँक्यू. आणि उर्मिलाची एक कल्पना आहे, म्हणजे मला असं वाटतं आपल्या त्या टिपिकल फॉर्मॅटमध्ये जाण्यापेक्षा मला थेट मुद्द्याला हात असा घालायचा आहे की तुझी एक कल्पना आहे की ब्रेक हा घेतला पाहिजे. म्हणजे जेवढा आपण आपल्या कामांबद्दल बोलतो, कामाच्या तासांबद्दल बोलतो, तेवढंच आपण आपल्या ब्रेक बद्दल सुद्धा बोललं पाहिजे. आणि तोच एक खूप मोठा ब्रेक घेऊन तू आलेली आहेस. तर किती रिफ्रेश्ड आहेस आता, आणि तो ब्रेक किती महत्वाचा होता? खूप म्हणजे एका शब्दात याचं उत्तर आहे खूप मस्त वाटतंय. आपण ना निसर्गात जाऊन आलो ना की आपण असे किती अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे असं त्याचं आपण या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये एकदम छोटेसे होत असं वाटून अशी कोरी पाटी होते ना स्वच्छ, असं खूप छान निवांत आणि खूप गोष्टींचं डोक्यामध्ये जे चालू असतं ते सगळं असं छान पुसल्यासारखं मी म्हटलं तसे येतो. आणि कोणत्या पण क्रिएटिव्ह फील्डमध्ये स्पेशली आर्टिस्ट कलाकारांनी तर मला असं वाटतं की ना थोड्या काळानंतर ही जी उसंत आहे ना, हा जो ब्रेक आहे तो घ्यायला हवा. शक्यतो निसर्गाच्या जवळ जायला हवं. माझा तेच प्रश्न होता की म्हणजे तुझा ब्रेकचा कॉन्सेप्ट काय? खूप लोकांचे असे वेगवेगळे असतात कॉन्सेप्ट. तुला असं शहरी भागात जायला आवडतं, निसर्ग सौंदर्य बघायला आवडतं, गावखेड्यात जायला आवडतं, परदेशात आवडतं, भारतात आवडतं? काय तुझं बेस्ट मॉडेल आहे त्याच्यात? मला असं वाटतं ना 2-3 प्रकारे ब्रेक घेता येतो. ओके, सगळ्यात पहिला म्हणजे बऱ्याचदा आपल्याला जेव्हा ब्रेक घेता येत नाही तेव्हा चेंज ऑफ वर्क इज ऑल्सो इटसेल्फ अ ब्रेक. कामाचं स्वरूप बदललं किंवा वेगळं काम केलं. उदाहरणार्थ आज मी तुमच्यावर गप्पा मारायला, तुझ्याशी गप्पा मारायला आलेले, तर हे माझ्या युज्युअल शूटिंगपेक्षा खूप वेगळं आहे, तर त्याच्यात मजा येते. इट्स लाईक अ छान छोटासा ब्रेक मिळाल्यासारखं. नेहमीचं जे लिखाण आहे, नेहमीचं जे आमचे शूटिंगचे 30 माणसं असतात, तेच आपले सेटअप असतात, त्याच विषयांविषयीचं चिंतन चालू असतं, ते सोडून खूप वेगळं छान मनमोकळं फ्री माइंडने बसता येईल ना. येस, सो चेंज ऑफ वर्क हा पण एक हॉलिडेच आहे असं वाटतं मला. सेकंड, मला असं वाटतं की रोजच्या आयुष्यामधल्या ठरलेल्या तासांमध्ये आपलं जे गणित आहे ना वेळेचं, ते जरा मॅनेज केलं ना तरी सुद्धा तो एक इटसेल्फ कामामधला एक छानसा ब्रेक होतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर पालक असू तर आहे ना, आई असू दे, वडील असू दे, खरं तर याच्यात लिंगाचा काही संबंध नाही, आपल्या लेकराला वेळ नाही ना दिला की एक गिल्ट यायला सुरुवात होते आणि ते कामात रिफ्लेक्ट होतं, आपल्या विचारांमध्ये रिफ्लेक्ट होतं. तर त्याचं जर छान नियोजन केलं ना की सकाळपासूनचा कुठे वेळ मला द्यायचा आहे, तर एक आपल्या घरासाठीचा वेळ, आपल्या जवळच्या माणसांसाठीचा म्हणजे लाईफ पार्टनर्समध्ये असेल, रोमॅन्टिक वेळ असेल, आपल्या आईवडिलांना, सासू-सासऱ्यांना गप्पा नुसत्या छान बडबड केली आहे जेवणानंतर किंवा त्या खरकटा ताटावरती त्या हातानं ज्या अशा गप्पा रंगतात ना तशा असतील. हेल्थसाठीचा जो वेळ असेल संध्याकाळी, सकाळी जेव्हा किंवा व्यायामाला आवडतो, तर असं दिवसभरातलं तासांचं कामाचं नियोजन हा पण इटसेल्फ खूप चांगला ब्रेक आहे. यानं तो पाईलअप होत नाही ताण, असं माझ्या लक्षात आलंय. स्पेशली अगेन क्रिएटिव्ह वर्क मला असं म्हणायचं, कारण त्याच्यामध्ये कॉन्टेंट क्रिएशनमध्ये तर टेक्निकॅलिटी पण येते, क्रिएटिव्ह पण येतं, आणि तिसरं निसर्गाच्या जवळ किंवा प्रॉपर ब्रेक घेणे. आणि चौथा एक ब्रेक आहे ना जो अंडर एस्टिमेट केला जातो, पण त्याच्याविषयीच्या आता चर्चा होतात, त्याचा क्रिएटिव्ह फील्डशी संबंध नाही आहे, तो सगळ्यांना लागू होतो. या पण ऑफकोर्स पहिले 3 पण लागू होतात, आणि तो म्हणजे कन्झम्पशनचा पण ब्रेक. म्हणजे आम्ही क्रिएट पण करतोय. गंमत काय होते, इतरांच्यासाठी कदाचित सोशल मीडिया, चला थोडा टाइमपास करूयात, म्हणजे आपली जी कामं आहेत ती हे करून चला मी थोडा वेळ इन्स्टा चेक केलं किंवा यूट्यूबचं काहीतरी बघितलं किंवा काय फेसबुकची पोस्ट वाचली, लिंक्डइनचं काहीतरी छान वाचलं वगैरे, असं करून त्यांच्यासाठी टाइमपास असेल, पण ही सगळी माझ्यासाठी कामं आहेत. राईट, म्हणजे लिखाण करणं, त्या सगळ्या पोस्ट बनवणं, कॉन्टेंट बनवणं. त्याच्यामुळे ना पुन्हा एकदा सोशल मीडिया किंवा यूट्यूब हे माझ्यासाठी कामाच्या जागा असल्यामुळे, कामच असल्यामुळे कुठचाही कॉन्टेंट कन्झ्युम जरी मी केला ना तर त्यानं पण थकायला होतं. आणि जे क्रिएटर नाहीत त्यांना पण कंटिन्युअसली स्क्रीन टाईम आणि कन्झम्पशन यानं पण आपण किती थकतो याचा आपल्याला अंदाज नसतो. त्यामुळे कॉन्टेंट कन्झ्युम करणं आणि कॉन्टेंट बनवणं, क्रिएटर जर असाल तर, ह्या दोन्हीमधून मिळणारा ब्रेक निसर्गाच्या जवळ गेल्यानंतर मिळतो. तू इतकी बडबडी आहेस, आय मीन मला ऑनेस्टली लोकांना सांगायचं आहे, उर्मिला फक्त स्क्रीनवर बडबडी नाहीये, उर्मिला ऑफ कॅमेरा सुद्धा तितकीच बोलते, तितकीच भरभर बोलते. शूट्स मध्ये किती एडिट्स वापरावे लागतात की हे वन टेक असतं सगळं? हो, वन टेक असतं. वन टेक. हो, म्हणून तर त्याचं कारण अभ्यास
खूप लोकांना माहिती नसतं, लिखाण मी करते खूप, आणि ते सगळं समोर ठेवावं लागतं, कारण तो रिसर्च मुद्देसूद जर लिहिला ना तर तो छान एक्सप्लेन करता येतो. पण इतकं स्वच्छंदी, आनंदी, पॉझिटिव्ह, ज्याला असं खूप ऑप्टिमिस्टिक अशी एक टर्म आहे किंवा एकदम सकारात्मक राहणं, हे खरोखर शक्य आहे? कारण तुझ्या सगळ्या व्हिडिओजमधनं ती एक वाईब येत असते. एक्सेप्ट काही सिरियस टॉपिक घेऊन तुझे पॉडकास्ट करते, तो त्याचा फ्लेवरच आहे, त्यामुळे ते आपण ऑप्शनला टाकूया. पण बाकी सगळ्या ह्याच्यातनं ती एक सकारात्मकता दिसून येते. तर हे तुला दाखवावं लागतं की तू ओरिजिनलीच तशी आहेस? नाही, असं दाखवता नाही येत मला. नाही वाटत असं दाखवता येत असेल, किंवा काय माहिती दाखवताही येत असेल काहींना. ऍक्टर आहे ती, हे नको विसरायला. हा, पण मला असं वाटतं की तो विचार आहे ना, म्हणजे तो दाखवणार कसा मला नाही माहिती, तो आपल्या आयुष्यात रिफ्लेक्टच होतो ना. म्हणजे मी गोष्टींकडे, म्हणजे मला कष्टातून जावं लागत नाहीत का, गोष्टी फसत नाहीत का, फजिती होत नाही का, भांडणं होत नाहीत का, फेल्युअर येत नाही का. प्रत्येक जण आयुष्यातल्या खूप साऱ्या अपयश, दुःखी, वेगवेगळ्या पॅचेस मधून जातच असतो. म्हणजे संतांना चुकलं नाही तर आपण कोण, सुख आणि दुःखाच्या सगळ्या रहाटगाडग्यातून आपण जात असतो. पण ना, तुम्ही जर त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप सकारात्मक असेल ना, तर तुम्हाला सगळीकडे चांगलं चांगलं दिसतं आणि चांगलं चांगलं वाटायला पण येतं निसर्ग नियमांप्रमाणे, आणि त्याच्यामुळे सगळं आनंदातच राहतं. म्हणजे मी म्हटलं तसं की एखादी फजिती जरी झाली ना, म्हणजे खूप कष्ट करून सगळं फिसकटलं, सगळं वाट लागली असं आपण समजूयात, लॉस झाला, वाट लागली, तरी सुद्धा जेव्हा तसा दृष्टिकोन असतो तेव्हा तुमच्या लक्षात येतं की काहीतरी मिळवलंच शेवटी. पण तुझा कॉन्टेंट पाहताना ऑनेस्टली मी आत्ता एक प्रेक्षक म्हणून मला जे वाटतं ते विचारायचं आहे की तू एवढे सगळे ब्रँड्स वापरतेस, तर आता एकतर इतकी लोक झाली आहेत ना हे सगळं या क्षेत्रामध्ये उतरलेली, म्हणजे तू त्या पहिल्या पिढीतली असं आपण म्हणू शकतो, कॉन्टेंट क्रिएशनच्या पहिलीच रॅदर. मला नाही वाटत, पण मराठीमध्ये एवढे कॉन्टेंट आणणारे नव्हते त्यावेळेला जेव्हा तुम्ही सुरुवात केलेली होती. नाही, तुम्ही जेव्हा सुरुवात केली, म्हणून मी पहिली पिढी म्हटलं की तुम्ही आहात की ज्यांच्यामुळे ह्या आयडियाज कळायला लागल्या मराठी ऑडियन्सला. तर त्याच्यामुळे आपण आता मात्र त्याच्यामध्ये त्याचा महासागर झालेला आहे. तर अशामध्ये ती विश्वासार्हता जपणं की उर्मिला जे प्रोडक्ट्स दाखवते ती खरोखर ती वापरून बघतेय, मग त्याच्यामधले कुठले पेड पार्टनरशिप, कुठले ती ऍक्च्युअल करतेय, हे सगळे फरक लोकांना समजावून तू कशी देतेस, हा विश्वास कसा तयार करतेस? ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, कॉन्टेंट क्रिएटरला विश्वासार्हता हेच भांडवल आहे. म्हणजे हे चलन आहे माझं. म्हणजे ज्या दिवशी विश्वासार्हता गेली त्या दिवशी उलटी पावलं मोजायला, उलटे आकडे मोजायला सुरुवात करायची, कारण की ती गमाव, आणि त्याचं प्रचंड प्रेशर माझ्यावरती असतं आणि त्याचं गांभीर्य मला कळतं. इट्स अ गुड प्रेशर टू हॅव, कारण की जेव्हा वेगवेगळे एवढे मोठाले ब्रँड्स आपण प्रमोट करतो, लिटरली गोष्टी आउट ऑफ स्टॉक जातात. लिटरली म्हणजे अजूनही मिंत्रा असेल, नायका, मॅक बरोबर खूप मोठ्या प्रमाणात, मेबेलिन, खूप साऱ्या ब्रँड्स बरोबर वेगवेगळे प्रॉडक्ट्स प्रमोट करताना त्याचं इतकं प्रेशर येतं. सो काही काही गोष्टी आहेत ज्या मी लक्षात ठेवते. एक म्हणजे ना, किमान त्या प्रॉडक्टवरती, म्हणजे हेअर प्रॉडक्ट असेल तर ते थोडं आधी मागवावं लागतं. ते आम्ही ट्राय करतो. म्हणजे त्याच्यामुळे इतर खूप पसारा दिसेल स्टुडिओमध्ये सुद्धा माझ्या कंटिन्युअस. तिथेच एक समोर आत्ताच मला दिसते एक शॅम्पूची बाटली पडली आहे, तर ते खूप आधी येतात प्रॉडक्ट्स, ते वापरले जातात, ते म्हणजे ते घरामध्ये वापरले जातात. जर ते स्पेसिफिक कलर टाईपच्या स्किनसाठी असेल तर ते माझ्या टीममध्ये पण वापरले जातात. त्याच्या इन्ग्रेडियंट्सचा अभ्यास केला जातो. ते वापरल्यानंतर, त्याच्या इन्ग्रेडियंट्सचा अभ्यास केल्यानंतर त्याचा ऑनलाईन रिव्ह्यू, म्हणजे याच्या मागे सगळा रिसर्च असतो. त्याच्याशिवाय ते कामच घ्यायचं नाही. आणि त्याचं मी म्हणलं ना, त्याच्यामुळे ते इतकी भीती वाटते ना एखादा ब्रँड पण करताना. त्यामुळे ब्रँड्सला नाही म्हणण्याची लिस्ट माझी खूप मोठी आहे, हो म्हणण्याची खूप छोटीशी. हां, खूप त्याचे डूज अँड डोंट्स तुझे ठरलेत? ऍब्सोल्युटली ठरलेत. मी अजिबात रेडीमेड स्क्रिप्ट करत नाही. म्हणजे जे ॲडिश आणि जे हे म्हणा त्याच्यात ते म्हणा, कारण की बऱ्याचदा ते खोटं असतं. म्हणजे ते जे क्लेमच करत नाही, ते प्रॉडक्ट जे करतच नाही परफॉर्म, ते मी का म्हणायचं. याच्यावरून खूप सारे ब्रँड्स गेलेले आहेत माझ्या हातून. बऱ्याचदा एकाच ब्रँडचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतात, एकच प्रॉडक्ट खूप छान असतं, त्यांचे वेगळं कलेक्शन किंवा लाईन ते नसतं एवढं चांगलं, त्याला मी नाही म्हणते, त्यानं ते रुसतात खूप. म्हणजे तुमचं नाव पण बऱ्याचदा मार्केटमध्ये असं होतं की यार ही नाहीच म्हणते, हिला करायचंच नाही का काम. म्हणजे त्याच्यामुळे एजन्सीजना पण असं होतं हिला काही पैसे कमवायचे नाही आहेत का. एक्झॅक्टली, मलाही मनात प्रश्न, हे बॅकफायर नाही होत? म्हणजे ह्याचा तुझ्या रेव्हेन्यूवर पण परिणाम होऊ शकतो. होतो ना, पण ना फ्रँकली
चांगल्या मार्गानं पैसे कमवल्यानंतर तुम्ही खूप जास्त श्रीमंत होता या मताची मी आहे. त्याचं कारण असं, मग तुम्ही फक्त जेव्हा चांगले ब्रँड, चांगले प्रॉडक्ट्स, त्याच्यात पण कधी हाय एंड किंवा लक्झुरियस करताय, अफोर्डेबल पण करताय, त्याच्यामुळे तुमचा ऑडियन्स सगळ्या स्तरातला असतो, सगळ्या जाती, सगळ्या भौगोलिक परिस्थितीमधून, कुठून कुठून, वेगळ्या संस्कृतीतून, वेगळ्या देशात पण असू शकतात, तिथून येतात. त्यामुळे वयोगटामध्ये सुद्धा सगळ्या पद्धतीच्या लोकांच्यासाठीचं चांगलं प्रमोशन जर करायचं असेल ना, तर चांगल्या मार्गानं असंख्य ब्रँड्स येतात. म्हणजे हे वर्ष संपलेलं पण नाहीये, पण मला सांगायला आवडेल आतापर्यंत 22 ब्रँड्स केले आम्ही. म्हणजे ह्या एका ह्याच्यात की तू कसं? येस, म्हणजे या लास्ट इयर पण आम्ही ऑलमोस्ट 22च्या पुढे आकडा गेला, आणि हे वर्ष तर अजून 4 महिन्यात संपलेलं पण नाही, पण तोपर्यंत हा आकडा क्रॉस झाला खूप मोठ्या प्रमाणात. कारण मी आता सांगते, खूप चांगले ब्रँड्स येत आहेत, खूप चांगले भारतीय ब्रँड्स येत आहेत, मराठी ब्रँड्स येत आहेत, ते अप्रतिम परफॉर्म करतात. इन्ग्रेडियंट्स म्हणजे प्रेक्षकांच्यासाठीचा, ग्राहकासाठीचा सुकाळ आहे सध्या. कारण नॉलेज, एंटरटेनमेंट, इन्फॉर्मेशन आणि ब्रँड्सच्या वेगवेगळ्या अफोर्डेबल, बजेट फ्रेंडली, चांगले चांगले ॲक्सेसिबल प्रॉडक्ट्सच्या युगामध्ये आपण आहोत आता. पण तू एवढे सगळे प्रॉडक्ट्स जसं तू म्हणालीस, तू ट्राय करते किंवा तुझ्या टीम? मी पण ट्राय करते, माझ्या टीम मेंबर्स ट्राय करते, म्हणून सगळे उंदीरात का त्या लॅब मधले? ऍब्सोल्युटली. म्हणजे माझं घर मी न दाखवण्याचं हे अजून एक कारण आहे की इतके प्रॉडक्ट्स, म्हणजे लोकांच्याकडे ड्रॉवर्स असतात, माझ्याकडे कपाट आहेत प्रॉडक्ट्स न भरलेले, मेकअप न भरलेले. हो, हे खूप ज्याचे तू नेगेटिव्ह रिव्ह्यूज देते की सपोज हे नाहीये चांगलं, और हे जे क्लेम करतात त्या पद्धतीने त्याचे रिझल्ट नाहीयेत, तर ते तू स्वतः ट्राय केलेले असतात, तर तुला त्याचे रिॲक्शन्स येतं ना. त्याच्यामुळे पहिल्याच ड्रॉवर मध्ये ॲलर्जीचे, रॅशच्या क्रीम सेट ठेवलेले. त्याचं नावही सांगू, जे माझ्या डॉक्टरांनी दिलेत मला. काय करणार, काय फोड येतात. खूप सारे मॉइश्चरायझर्स किंवा फेस ऑइल्स किंवा सिरम्स असं क्लेम करतात की ते नॉन कॉमेडोजेनिक आहेत, पण ते लावल्यानंतरच कळतं की फोड आलाय. कारण त्याशिवाय तुम्हाला कळूच शकत नाही. त्याच्यामध्ये इतके छुपे इन्ग्रेडियंट्स असतात ना की ते तुम्हाला पिंपल्स किंवा ॲक्ने देतात. म्हणजे ते पण काम करतात, म्हणजे टॅन रिमूव्हल करतील, काय काय इतर सगळ्या बेनिफिट करतात. पण ते समजा एक उदाहरण देते मी, पण त्यांनी सांगितलंय टर्म आहे नॉन कॉमेडोजेनिक. सो कॉमेडोजेनिक म्हणजे याचा अर्थ ते तुम्हाला ॲक्ने किंवा पिंपल देऊ शकतात, पण ते नाहीत असा सरळ क्लेम केलेला असतो. पण लावल्यानंतर कळतं की बॉस यानं पिंपल आहेत, मग तो लपवणे, मग त्याचा काही दिवस म्हणजे तो आठवडा असा जातो. त्या काळात जर इव्हेंट असेल, कार्यक्रम असेल, अप क्लोज आणि पर्सनल, इतर सगळ्या व्हिडिओजमध्ये ते मस्त दिसतं, मग ते मेकअपनं लपवून काय पर्यायच नाही. पण वापरल्याशिवाय, त्याच्या इन्ग्रेडियंट्सवरचा अभ्यास झाल्याशिवाय तुम्ही तोंडच नाही उघडू शकत. कारण हे इतकं स्केरी आहे ना. नाहीतर मी म्हटलं तसं प्रेक्षकांचा विश्वास एकदा माझ्यावरचा गेला, मी ॲफिलिएशन करू शकणार नाही, माझ्याकडे ब्रँड प्रमोशन्स येणार नाहीत, त्यांचा एवढा सेल होणार नाही, मी उद्या जाऊन एखादं प्रॉडक्ट काढलं तर ते सेल होणार नाही व्हिडिओजवरती. म्हणजे हेच भांडवल आहे ना. त्यामुळे मला हे खूप सावध सुखी, जसं सद्गुरू वामनराव पै म्हणतात तसं, मला हे अलर्टनेसमध्ये कॉशियसली करायलाच पाहिजे. पण म्हणजे आता ना खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचे पण म्हणजे त्याचे रेमेडीज निघालेले आहेत की सपोज पिंपल पॅच वगैरे पण असतात. सपोज पिंपल आलेला असेल तर तो पॅच लावून तो हाईड करता येतो. पण मी उर्मिलाच्या समोर बसले, तिने आता असं काही केलेलं नाहीये, मला दिसतंय. त्यामुळे मला हे दोन्ही अर्थाने विचारायचं आहे की एकतर तू हे सगळे अगदी छोटे छोटे त्यातले ऍसिड बिसिड वगैरे पण सगळे सांगत असते, जे आपल्याला कोणाला माहिती नसतात, लिहून सुद्धा बरेच जण ते वाचत नाहीत त्या प्रॉडक्टवर. तर ह्याचा सगळा तू स्टडी केलेला आहेस का? म्हणजे जे खरं तर एका डर्मॅटला कळणं अपेक्षित आहे किंवा सांगण्याचे अपेक्षित आहे, त्यातले बरेचसे मुद्दे तूच कव्हर करतेस. सो एकतर हे तुझ्या डर्मॅटकडनं तू जाणून घेतलेले असतात की तुझं स्वतःचा त्याबद्दलचा काही रिसर्च असते, स्टडी असतो? दोन्ही तिन्ही. एक म्हणजे माझ्या स्वतःचे खूप चांगले, आणि आता बाई मुद्द्याच्या निमित्तानं सुद्धा सगळे डॉक्टर्स आणि त्यांचं आता मस्त नेटवर्किंग आहे. ओके, म्हणजे मी ज्यांच्याकडे स्वतः जाते, माझ्यावरती त्यांनी प्रयोग केले, सगळ्या गोष्टी मी ज्यांच्याकडून ट्रीटमेंट समजा घेतल्या असतील, ते सगळे डॉक्टर्स आता खूप जवळचे घरोब्याचे संबंध आहेत. त्यामुळे डायरेक्ट त्यांना कॉल उचलून की हे खरंच काम करतं का, कारण त्याच्यावरचा रिसर्च सापडत नाही बऱ्याचदा. ओके, त्याच्या इन्ग्रेडियंट्सचा रिसर्च आणि अभ्यास करायला आजकाल मी म्हटलं तसं की इंटरनेटवरती सगळ्या पद्धतीचा डाटा आता ओपन आहे. इन्फॉर्मेशन तुम्ही फार हाईड करू शकत नाही, ब्रँड्स आता फार लपवू शकत नाहीत, खोटारडेपणा लपत नाही गोष्टी. तिसरी गोष्ट, वापरण्यातून खूप गोष्टी कळतात. म्हणजे प्रॉडक्ट, त्याचं पॅकेजिंग, त्याचं ॲप्लिकेशन, ते खरंच तितकं वेळ टिकतंय का, म्हणजे मेकअपचं असेल किंवा कुठचं पण, त्याचे लॉंग लास्टिंग इफेक्ट्स आहेत का, म्हणजे एखादी गोष्ट ग्लो देते तर ती खरंच ग्लो देते का, हे लावल्याशिवाय कळूच शकत नाही. आणि एका ठराविक काळापर्यंत लावल्याशिवाय तर अजिबातच कळत नाही. तर त्याच्यामुळे सगळ्यात उत्तम अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे, तो एक. दुसरं, त्याच्या इन्ग्रेडियंट्सचा रिसर्च इंटरनेट आणि सगळीकडून तो काढला जातो.
जे क्लेम्स केलेत ते पुन्हा एकदा चेक करता येतात. तिसरी गोष्ट म्हणजे माझं स्वतः इमेज कन्सल्टन्सीमध्ये स्किन नावाचा आम्हाला एक विषय होता आणि त्याच्यामध्ये राईट फ्रॉम मास्क, ऑल दोज इन्ग्रेडियंट्स, इम्पॉर्टंट सगळ्या ज्या गोष्टी त्या सगळ्या अभ्यासातून मी शिकलेले आहे. त्याच्यामुळे तिसरं आणि चौथं तू म्हणाल तसं ते डॉक्टर्स आणि त्यांचं नेटवर्किंग आहे. एखादी गोष्ट नाही कळली आणि ती बाजारामध्ये सायंटिफिकली नव्यानं काही प्रॉडक्ट्स आता येऊ पाहतात, म्हणजे हेअर ग्रोथमध्ये असेल, खूप साऱ्या वेगवेगळे इन्व्हेन्शन्स होत आहेत आणि ते इन्ग्रेडियंट्स पेटंट असतात नव्यानं, म्हणजे कुठचंच वेगळा प्रॉडक्टमध्ये नाही आहे, फक्त त्याच्यामध्ये, तर ते वापरावे लागतात. त्याचा रिसर्च नव्यानं त्या इन्ग्रेडियंटचा करावा लागतो आणि ते डॉक्टर्सकडून परत एकदा चेक करावे लागतात. सो मला असं वाटतं की उर्मिलाचं सगळं कॉन्टेंट क्रिएशन मधली जी तुम्हाला कॅमेरावर दिसणारी बाजू आहे त्यातली ही एक बाजू कव्हर केलेली आहे. पण मला दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची बाजू वाटते ती म्हणजे की या सगळ्यात असलेला एक स्ट्रॉंग सपोर्ट जो तुझ्या फॅमिलीचा आहे, तू नेहमी सांगत असतेस. पण ॲट द सेम टाइम उर्मिला जशी कॉन्टेंट क्रिएटर आहे तसंच सुकीर्त सुद्धा कॉन्टेंट क्रिएटर आहे. आपण त्याचे सुद्धा व्हिडिओज बघत असतो आणि त्याचे खूप व्लॉग्स असतात. सो त्याचा फिरतीचा पण जॉब आहे, म्हणजे तो खूप ठिकाणी जात वगैरे असतो. तर हे तुम्ही बॅलन्स आउट कसं करता जेव्हा तुम्हाला एक, म्हणजे आधी तर मूल नसतानाची गोष्ट वेगळी आहे, पण मूल आलेलं आहे, ते आता शिकतंय, तर अशा परिस्थितीमध्ये कॉन्टेंट क्रिएशन पण जपणं, त्यातली क्रिएटिव्हिटी पण कायम ठेवणं, पण फॅमिली टाइम पण देणं, हे सगळं कसं जमून येतं? बरोबर, छान प्रश्न आहे. ऍक्च्युअली मला कोणीच प्रश्न नाही विचारलेला, म्हणजे तू हा प्रश्न विचारला. त्याचं कारण असं ना, आपण बिझनेसमध्ये म्हणजे आपण लाईफ पार्टनर पण आहोत, आपण को पेरेंट पण आहोत आणि प्लस आपण बिझनेस पार्टनर आहोत. म्हणजे आमची आता अथांग कॉन्टेंट क्रिएशन्स नावाची एक लिगल एंटिटी, एक कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही को फाउंडर आहोत, को डिरेक्टर्स आहोत. तर खूप वेळा मतं वेगवेगळी असतात आणि ते व्हायलाच पाहिजेत. म्हणजे तुम्ही खूप वर्ष संसार करून मैत्री, प्रेम, रिलेशनशिप्स याच्यामुळे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी सिमिलर व्हायला लागतात, तुमच्या सेम व्हायला लागतात, पण तरी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी विरुद्ध पण असतात, वेगळ्या पण असतात, पण त्या असायला पाहिजेत. आय फाइंड की त्यांना एक वेगळा अँगल मिळतो, वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो, त्यामुळे ते वाद व्हायला पाहिजे, त्याच्यातून खूप बेस्ट बाहेर येतं. तर तसे पण होतात, सगळं होतं. जे खूप लोकांना वाटतं भांडणच होत नाही, असं अजिबात नाही. भरपूर भांडतो आम्ही, छोटे मोठं तर होतच राहतं, पण मोठं पण भांडण होतंच. एक काही वर्षांमध्ये एकतरी असं एक ते सॉलिडवालं भांडण, आणि ते ना परत एकदा ते ना व्हायला पाहिजेत. मी त्याचं कारण सांगते. नाही झालं, साठवलं ना, ते खूप वाईट असतं नात्यासाठी. ते सगळं बोलायचं, आपण बसायचं, हो ते जी काही रडारड होईल, काय संघर्ष होईल, भांडायला भांडं लागतं, तसं आपण कॉन्फ्लिक्ट टाळायला बघतो शक्यतो. कारण काही विषय खूप नाजूक असतात, खूप भयानक असतात, खूप त्याला टच नाही करावं असं वाटत, इतके ते संवेदनशील असतात आणि त्याला म्हणून आपण ते टाळतो कुठेतरी. बऱ्याचदा अहंकार पण मध्ये येऊ शकतो त्याच्यामध्ये, त्यामुळे ते विषय पोस्टपोन होतात, त्याच्याविषयीचं बोललं जात नाही आणि त्यामुळे ना नातं घट्ट होत नाही. पण ना हे ना बोललं त्या वेळेला, म्हणजे प्रल्हाद वामनराव नेहमी सांगतात की त्याला भांडणाला पण एक्सपिरेशन डेट असली पाहिजे. म्हणजे एक्सपायरी डेट असली की त्या दिवशी त्या रात्री तुम्ही ते भांडण सॉल्व्ह केलं आणि मग तुम्ही झोपलात की ते सगळं मिटतं. जे काय होईल ते थोडंसं जागरण होईल, मोठं भांडण असेल तर, पण ना ते सॉल्व्ह होईल, तसं एक करू पाहतो. सेकंड, तू छान विचारलंस की तो महाराष्ट्र फूड टूर, आता ते भारत फूड टूर सुरू होणार आहे, तर तो जेव्हा फिरतो 1 दिवस 2 दिवस, बऱ्याचदा 4-5 दिवसाचे पण टूर्स असतात, तर त्या काळामध्ये ना खूप छान आम्ही व्यवस्था तयार केल्या. जेव्हा आपण सिस्टीम सेट करतो ना, सगळ्या गोष्टींची मदत घेतो, सिस्टीम सेट करतो, सवयी असतात, रुटीन सेट करतो, तेव्हा ना गोष्टी कोलमडून पडत नाहीत आणि एकाच्याच वरती त्याचा भार येत नाही. म्हणजे सुकीर्त, छोटीशी एक गोष्ट सांगायची तर, आम्ही म्हणजे समजा मला सवय की अथांगला आंघोळ घालायची, तर मी समजा आंघोळ घातली तर त्याच्यात खूप गप्पा आणि खूप छान बॉन्डिंग होतं आई आणि मुलाचं. तर मला असं वाटतं की ते मी मुद्दाम माझ्याकडे ठेवले. म्हणजे दिवसभर आजी आजोबा जरी असतील, सांभाळणाऱ्या ताई असतील, घरामध्ये खूप माणसं असतील, शाळा, खूप साऱ्या गोष्टी, ऍक्टिव्हिटी सेंटर असतं, चालू असतं, पण ती एक गोष्ट आहे ना, त्यांना तुम्ही आणखी जवळ येता बाळाबरोबर, दंगामस्ती, पाण्यातला सगळा खेळ त्याच्यामध्ये. तर मी आंघोळ घातली तर तो त्याला पुसतो, स्वच्छ करतो, मॉइश्चरायझर, पावडर, कपडे बाबा घालतो. त्याच्यानंतर मी गोष्ट वाचून दाखवली तर तो जो फिजिकल रफ अँड टफचा तो दंगा आहे तो बाबा करतो. त्याच्यानंतर दिवसाचं दुपारचं जेवण मी जर भरवलं, कारण अजून आम्हाला असं घास नीट करता येत नाही बऱ्याचदा, तर रात्रीचं बाबा जेवण भरवतो. अशा गोष्टी आम्ही वाटून घेतलेल्या आहेत. सुकीर्त सोडायला जातो, बऱ्याचदा मी आणायला जाते, कारण त्या वेळा मला सकाळी शूटिंग करण्याची सवय आहे, त्यामुळे सोडायला सकाळी शाळेला सुकीर्त जातो आणि दुपारी आणण्यासाठी मग मी जाते किंवा मग आजोबा जातात जर माझं फुल डेचं लॉंग शूटिंग असेल. जसं नवरात्रीचं 9 साड्या बदलायच्या, साड्यांचं हेवी शूटिंग असेल तेव्हा मग आजोबा जातात किंवा पुन्हा एकदा सुकीर्त जातो. असे आम्ही ना छान
ती कामं मस्त वाटून घेतली आहेत. म्हणजे त्याचा एक वेळ मिळतो. म्हणजे अथांग आणि सुकीर्त असा बॉन्डिंग होतं, आई आणि म्हणजे मी आणि अथांग असं बॉन्डिंग होतं त्या वेळा. त्याच्यानंतर मी आणि सुकीर्त असा पण आता आम्ही वेळ काढलाय. कारण आमच्या लक्षात आलं की आपण कॉन्टेंट क्रिएशन विषयी बोलतो, म्हणजे अथांग कॉन्टेंट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड किंवा आपलं मूल अथांग, या 2 गोष्टी सोडून आपल्याकडे तिसरी गोष्ट बोलायला नाहीये का आहे. तर तो जो वेळ आहे ना, म्हणजे आम्ही सतत एकमेकांना दिसत राहतो पण बोलणं होत नाही. कारण तो त्याच्या रायटिंग्समध्ये असतो, तो त्याच्या मिटिंग्समध्ये असतो. मंडेला सोमवारची आमची एकत्र मिटिंग होते पूर्ण टीम बरोबर. पण माझं शेड्यूल वेगळं चालू असतं, त्याचं शेड्यूल वेगळं चालू असतं. तर काही गोष्टी आहेत ज्या आम्ही ठरवून घेतल्यात की ज्या नवरा बायकोच्या, त्या खूप छान आपल्यामध्ये, म्हणजे ती मैत्री, ते प्रेम, ते जे रोमॅन्स आणि ते सगळं राहण्यासाठीचे हे ना स्वतःहून प्रयत्न करावे लागतात. तुम्ही खूप कृतीशील प्रयत्न करावे लागतात त्या प्रेमासाठी. आणि ना ते रिकरिंग खात्यासारखे, ते पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये पैसे डिपॉझिट ठेवावं लागतं. ते असं एकदाच विड्रॉल केलं असं नाही चालत, त्याच्यात पैसे पण भरावे लागतात तसं. सो आम्ही डेट्सवरती जातो. आम्ही शक्यतो शनिवारी आम्हाला ते जमतं, शुक्रवार किंवा शनिवारी. तर असे काहीतरी छान खायला जातो किंवा बाहेर फिरायला जातो ज्याच्यामध्ये कोणी नसतं. आणि ठरवून आपण बाळाविषयी बोलायचं नाही. तर त्याच्या मी खूप कारण केलं. 1.5 तासाचा आत्तापर्यंतचा माझा रेकॉर्ड आहे की 1 तासभर अथांगाचं नाव नाही निघालेलं. नंतर माझ्यातली आई बाहेर येते आणि मी लगेच सुरू करते गप्पा मारायला. सो आम्ही बाहेर जातो, आमचा टाइम स्पेंड करतो. त्याच्यानंतर आम्ही व्यायामाला जातो एकत्र आठवड्यातून 3दा. सो मग त्याच्यात कोणीच नाही एकत्रित हे केलं तर जो द कपल हू प्लेस टुगेदर और वर्कआउट्स टुगेदर स्टेज टुगेदर असं म्हणतात. तर तशा पद्धतीनं मग तो वेळ मिळतो. जाताना येतानाच्या गप्पा, वर्कआउट करतानाची फजिती मज्जा, त्या गप्पा होतात. तो टाइम स्पेंड करता येतो एकत्र. असे तुम्ही मुवमेंट्स एकत्र वेळ काढला पाहिजे. त्याच्यानंतर ना मी काही तास ठरवून ठेवलेत आठवड्याचे, कामाचे पण दिवसाचे पण. मी त्याच्यापेक्षा जास्त काम करत नाही. म्हणजे जे लोक मला सतत वर्क लाईफ बॅलन्स वगैरे विचारतात ना, मग आहे ना मला असं वाटतं ना आयुष्य असं सरून जातं, फेजेस खूप पटापट जातात. लाईफ इज व्हेरी फास्ट. आणि आता तर खूप खूप फास्ट झालं आपल्या सगळ्यांचंच आयुष्य. कॉन्टेंट कंझ्युम करताना असेल, कॉन्टेंट बनवताना असेल, रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण गृहिणी जरी असलं तरी खूप काम असतं आपल्याला, हेक्टिक असतं. तर ना त्याच्यात आपण थांबणं खूप गरजेचं आहे. कुठेतरी एका पॉईंटला ते थांबून ते जगणं, ते अनुभवणं खूप गरजेचं आहे. नाहीतर म्हणजे असा अथांग मोठा होईल आणि मग नंतर ते पश्चाताप करत राहायचं की अरे आपण वेळच नाही घालवला बाळाबरोबर. ते जे सिली पण असतं, बावटपणा असतो, टाइमपास असतो, डान्स. आम्ही असे संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेला सुद्धा मी, सुकीर्त आणि अथांग असे आम्ही नाचत राहतो गाण्यावरती शेवटचं. तर त्याला गाणं खूप, म्युझिक खूप आवडतं. सो हे ना क्षण ठरवून काढावे लागतात, त्याचं शेड्युलिंग करावं लागतं. आणि ते ना त्याचं नियोजन, फॅमिली ट्रिपवरून पण आता आम्ही जाऊन आलो, त्याचा वेळ काढावा लागतो. म्हणजे त्याचं लिटरली वर्षभराचं प्लॅनिंग पाहिजे की दर 3 महिन्यांना आपण ट्रिपला जाणार आहोत. ही तू जशी एक पर्सनल साईड सुद्धा सांगितलीस, तसंच मला हे समजून घ्यायचं आहे की एक बिझनेस वुमेन म्हणून, कारण मला पटकन तो बोलता बोलता डायलॉग आठवला बँड बाजा बारात मधला, की ज्याच्यामध्ये अनुष्का शर्मा बोलते की जिसके साथ व्यापार उससे कभी ना प्यार. पण आता तुमचं पोस्ट लग्न हे सगळं साम्राज्य तयार झालेलं आहे. तर हे सगळं करताना अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तू बिझनेस विमेन म्हणून कटाक्षानं लक्षात ठेवलेल्या आहेत की इथे आपण प्युअरली प्रोफेशनल राहायचं आहे, इथे नवरा बायको, आई, मूल वगैरे या सगळ्या गोष्टी आड येणार नाहीत, किंवा कोणीही ठेवाव्या असं तुला वाटतं? मी खरं सांगू का, ह्या गोष्टी पाळाव्याच लागत नाहीत जेव्हा तुमचा हेतू शुद्ध असतो. म्हणजे मी आणि सुकीर्त असे 2 वेगळे चॅनल्स वगैरे असं बघत नाही. म्हणजे प्रेक्षकांना दिसताना ते फायनल प्रॉडक्ट जेव्हा ना गोष्टी खूप सहज आहेत असं वाटतं ना, तेव्हा त्याच्या मागे खूप रियाज असतो सहज होणाऱ्या गोष्टींमध्ये. तसा तो प्रकार आहे की ना तुम्ही तुमचा कंपनीचा विचार केला जातो, एकत्रित ग्रो होण्याचा. त्यामुळे ना हे वेगळं ते वेगळं, मग आता माझं ओपिनियन मी सांगायचं नाहीये वगैरे असं नाही होत अगं. म्हणजे त्याला हा चॅनल आणि ही कंपनी त्याचीच वाटते, मला दोन्ही चॅनल जसा अथांग आहे आमचा आहे तसा कंपनी पण. त्यामुळे ना ते सगळं खूप असं इतकं सहज होतं ना ते, कारण की हेतू एकत्रित ग्रो होण्याचाच आहे ना, म्हणजे आपलंच आहे ना सगळं. तर त्याच्यामुळे ना असं पाळावं लागत नाहीत गोष्टी, टिपटो करावं लागत नाही की याला काय वाटेल किंवा त्याचा इगो. त्याच्यामुळे खूप राईट व्यक्तीशी लग्न करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण त्याचं खूप क्रेडिट, कारण गैरसमजच होत नाहीत ना. हाय मेंटेनन्स नाहीये सुकीर्त, म्हणजे त्याला गैरसमज होईल, त्याला काय वाटेल याचा मला सारखा विचारच नाही करावा लागत असं माझ्या लक्षात. त्याला करावं लागतं
नाही करावं लागत. त्याचं कारण म्हणून तर तो माझी कॉन्टेंट स्ट्रॅटेजी करू शकतो ना. म्हणजे आता विषय ठरवायचे बरं का, की त्या शुक्रवारचे काय विषय आहेत किंवा बाई मुद्द्यावर याचे काय विषय आहेत किंवा कधी कुठचं शूटिंग करायचंय, हे सगळे माझे पण निर्णय तोच घेतो. त्याच्यामध्ये मी पण असते, त्यामुळे माझा पण से असतो. तर हे सगळं खूप कलेक्टिव्हली होतं ना. त्यामुळे पण असं होतं कधी की त्याने एखादा डिसिजन घेतलेला आहे, मे बी त्याला आपण परस्पर असं म्हणू, पण तो तुझ्या हिताने असू शकतो, वाईस वर्सा. तू एखादा डिसिजन घेतलेला आहे तर ते अगदी एवढं इझिली ऍक्सेप्ट होतं. हो, विषयापासून कुठल्याही स्ट्रॅटेजी पासून काहीच त्याच्यातून वाद नाही होता ग. कारण म्हणजे तू असं म्हटल्यानंतर मी पुन्हा पुन्हा विचार करते की कधी झालंय का म्हणून. पण असं आठवावं लागतंय, हीच त्याची पावती आहे की असं झालं असेल तर अगदी तुरळक. मी त्याचं कारण सांगते बरं का. म्हणजे त्याचं खूप सारं श्रेय सुकीर्तला जात असेल कदाचित, आणि माझ्याकडून काही गोष्टी बरोबर होत असतील म्हणून कदाचित होत असेल की ना, याच्याकडे ना खूप हे आपलंय असं होतं. तुझं माझं नाही होत. तुझं माझं न झाल्यामुळे ना कुठेच इगोच येत नाही, म्हणजे असा अहंकारच येत नाही. मला जेन्युअनली असं वाटतं की सुकीर्त प्रचंड टॅलेंटेड आहे, खूप गुणी आहे, आणि ना तो खूप विनोदी आहे. त्याची पर्सनॅलिटी कमाल आहे आणि त्याचं ते विटी असणं वगैरे. तर ना तो खूप लोकांच्या समोर यावा, त्याचं खूप सगळं मोठं व्हावं, चांगलं व्हावं, हे इतकं आतून वाटतं की त्याच्यामुळे ना त्याला पण माहिती आहे की याच्या मागचा हेतू आणि भावना हे कुठून येतंय. त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये असे वादविवादच होत नाहीत, फक्त त्याच्या विषयी होतात की मग ते कधी करायला पाहिजे, ओके पण तुला चालेल ना, मग ते कसं करायचं नियोजन, मग आपण हे आधी करूयात का. त्यामुळे ते सतत आपण हाच शब्द असल्यामुळे ना ते कॉन्फ्लिक्टच होत नाही कधी. म्हणजे तू असं म्हटल्यानंतर मी पुन्हा पुन्हा आठवते की कधी झालंय का. पण परत एकदा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे आपलं असा आहे ना, म्हणजे त्याला उर्मिला निंबाळकर ही वेगळी वाटतच नाही. आणि इतक्या वर्षात तुम्ही जेव्हा प्रेमात असताना तेव्हा असं, म्हणजे मला तर सुकीर्त किंवा सुकीर्तचं चॅनल किंवा गुमास्ते फॅमिली असं, हे असं ना असं माझ्याच बॉडीचा भाग असल्यासारखं वाटतं. म्हणजे त्यामुळे आपण असं आपला डावा हात उजव्या हाताला मारतच नाही, बरोबर आहे. तर ते असं, त्यामुळे मला असं होतं की अविश्वासच, म्हणजे तो मला कधीच फसवणार नाही किंवा तो माझ्याशी कधीच वाईट वागू शकणार नाही, कारण तो माझाच भाग आहे असं ते होतं. तुम्ही जेव्हा एवढे वर्ष प्रेम करता एकमेकांना तेव्हा मला असं वाटतं की ते होतं. त्यामुळे ते आपलं असल्यामुळे ते होत नाही कधीच. त्यामुळे ना जरी हिटेड आर्ग्युमेंट झालं ना तर ते इतकं गोड असतं. आय फाइंड इट सो सेक्सी रादर, म्हणजे दॅट्स नाईस राईट. म्हणजे ते छान आहे की यू आर फायटिंग विथ मी आणि यू हॅव युअर ओपिनियन, आणि ती असायला पाहिजेत मतं. याचाच अर्थ आपण ग्रो होतोय. म्हणजे माझं वेगळं मत पाहिजे, तुझं वेगळं मत पाहिजे. सगळ्याला हो म्हणतोय, सगळ्याला घाबरतोय, त्याला भीती वाटते बायकोची, मला भीती वाटते माझ्या नवऱ्याची, आणि मग सगळं गुडी गुडी बोललं जातंय आणि कोणीच काहीच खरं सांगत नाहीये. आम्ही तोंडावरती सांगतो मला नाही आवडला व्हिडिओ, मला नाही आवडला विषय, मला असं वाटतं असं करायला पाहिजे सुकीर्त. का तो पण म्हणतो तू हे बेटर करू शकली असतेस. हे का बोलू शकतो आपण, म्हणजे खूप हार्डकोर. म्हणजे मी माझ्या शरीराकडे जेव्हा दुर्लक्ष करत होते त्यांना तोंडावरती सांगितलं तू नाही मला हे सांगू शकत कारण तू नाही व्यायाम करत. तोंडावरती. यालाच तर मग नातं म्हणतात ना. हे आपण जर नाही सांगू शकतो त्याला कसं वाटेल, तिला खूप हट होईल. ऑफकोर्स पद्धत बघितली पाहिजे की तोपर्यंत आपल्याला इतक्या वर्षाच्या संसारानंतर प्रेमानंतर ना आपल्याला कळायला लागतं की काय लागतील, कोणते शब्द लागतील. त्याच्यानंतर पोटात शिरायची एक वेळ असते. कधी सटकतं कुठल्या पॉईंटला ते पण माहिती असतं. कधी सांगायचं, कशा पद्धतीनं सांगायचं, त्याच्या वेळा असतात, त्याच्या पद्धती असतात. त्या जपल्या ना की मग सगळं बरोबर होतं असं वाटतं मला. पण मला आता तुझ्या बोलण्यातनं सुद्धा आणि इन जनरल सुद्धा मी जेव्हा तुझे कॉन्टेंट पाहते त्याच्यातनं खूप एक लिबरल अप्रोच दिसतो. मग ते तुझे पॉडकास्ट असतील किंवा तुझे म्हणजे व्हिडिओजमधले, शॉर्ट्समधले, रील्समधले आणि मोठमोठे जे व्हिडिओज आहेत यूट्यूबवरचे, त्या सगळ्यातनं कुठलाही शब्द बोलायला, कुठली ज्याला आजही आपण आतले कपडे, इनरवेअर वगैरे असं सगळं म्हणतो, या कुठल्याच गोष्टीची तुला शरम नाही वाटत. तू म्हणते तुझं आहे की जे आपण वापरतो ते बोलायला हरकत काय किंवा याच्याबद्दल लाज बाळगण्यासारखं आहे काय. तर पण याची पार्श्वभूमी किंवा हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे की तू ज्या वेळेला गावखेड्यातनं आलेली आहेस, तू ज्या वेळेला अगदी साध्यातल्या साध्या राहणीमानात राहिलेली आहेस, अतिशय साध्यातल्या साध्या कुटुंबात राहिलेली आहेस, तर याच्यानंतर तो एवढा लिबरल अप्रोच आणणं हा कसा आला. म्हणजे गावखेड्यातनं आलेल्या व्यक्ती, बऱ्याचदा हा टॅबू मानला जातो की गावखेड्यातले म्हणजे मागास आहेत किंवा ज्याला आपण काय म्हणतो ऑर्थोडॉक्स वगैरे असे सगळे शब्द त्यांच्यावर लेबल्स लावून टाकले जातात. तर हा लिबरल अप्रोच तुझ्यामध्ये कसा आला. नाही, आता तुझ्या प्रश्नातच ते उत्तर लपलेलं आहे की लेबल्स असतात ते, असं नाही आहे. म्हणजे कुठेतरी आपल्याला आपण असं ते केलेलं आहे की तुम्ही ग्रामीण भागात राहताय तर तुम्ही ओपनच नाही आहात किंवा तुम्ही प्रोग्रेसिव्हच नसाल किंवा तुम्ही प्रगतिशील नसाल, तुम्ही गोष्टींना स्वीकारणारच नाही, असं कुठेतरी आपणच
गैरसमज करून घेतला असं मला वाटतं. असं नाही आहे खरं. म्हणजे ना आता सगळीकडे खूप साऱ्या चांगल्या विचारांचे लोक मला सापडतात आणि मला शहरांमध्ये सुद्धा संकुचित विचारांचे लोक सापडलेले आहेत. तर त्याचा काहीच मला असं वाटतं त्याचा भौगोलिक ठिकाणाशी संबंध नाहीये, त्याचा शिक्षणाशी पण संबंध नाही. कारण शहाणपण आहे ना ते वेगळं आणि हुशारी वेगळी आहे. हुशारी एखाद्या विषयातली असू शकते, गुणवत्ता असू शकते, एक्सलन्स असू शकतं, तुम्ही स्मार्ट असू शकता, क्लेवर असू शकता, पण विजडम ही अशी गोष्ट आहे ना, ते जीवन जगण्यातलं शहाणपण आहे. आणि ते जगण्यातलं शहाणपण त्याचा मी म्हटलं तसं की कुठच्याच भौगोलिक स्थानाशी, जातीशी, धर्माशी त्याचा काहीच संबंध नाही आहे. परत एकदा मी ना दोन्हीकडे येते. इंटेंट एक असतो आणि एक कॉन्टेंट असतो. ओके, एक हेतू, कुठच्या हेतूनं ते म्हटलंय. म्हणजे मला खळबळजनक काहीतरी करायचं किंवा मला व्ह्यूज पाहिजेत किंवा मला पैसे कमवायचेत असा कुठला हेतू आहे का, की हेतू मला जी माहिती ती मला छान शेअर करायची. गोष्टी खूप सायंटिफिक आहेत आणि ना त्याला खूप खूप करुणेनं, मायेनं, सायंटिफिकली घेतलं पाहिजे. म्हणजे ते असं झालं की आता काय, एखादा आता समजा फूड क्रिएटर असेल सुकीर्त, आणि त्याला असं विचारणं की अरे तू ते पण फूड कव्हर केलं कसं, म्हणजे तू अरे तू याच्यातलं पण खाल्लं, रस्त्यावरचं पण खाल्लं, 5 स्टार पण तू खाल्लं, अरे कसं. किंवा मधुराताईला असं विचारणं जोगं की सगळ्या रेसिपीज सांगितल्या, कसं तू लाज कशी नाही वाटली सगळ्या रेसिपीज शेअर करायला. तर तिचं काम आहे, ते तिचा जॉब आहे तो. उलट सगळ्या छुप्या, लुप्त पावलेल्या, तिच्या स्वतःच्या इन्व्हेंट केलेल्या असतील किंवा नवीन असतील की ज्या सगळ्यांपर्यंत पोहोचाव्या असं तिला वाटतंय, अशा सगळ्या छान छान रेसिपीज, पाककृती त्या सगळ्यांपर्यंत जाव्या असं तिला वाटणं, याचा अर्थ तिनं चांगला जॉब करणं, चांगलं काम करणं क्रिएटर म्हणून. तसंच फॅशनच्या बाबतीत आहे की त्याच्याकडे इतकं सायंटिफिकली बघितलं पाहिजे की तुम्ही डिस्कम्फर्टमध्ये असता, तुमची पाठ दुखते, खांदे दुखतात, आयुष्यभर रॉंग सायझेसच्या पॅन्टीज, ब्राज लोक घालतात, पुरुष असेल स्त्री असेल. तर मला ज्याच्यातली माहिती आहे ते खूप सायंटिफिकली, लॉजिकली, आणि त्याच्या मागचा हेतू सगळ्यांना कम्फर्टेबल करणं, सगळ्यांना कॉन्फिडंट करणं, सगळ्यांना त्यांच्या शरीराविषयी आणि कपड्यांविषयी आणि स्वतःविषयी खूप छान वाटणं, हाच हेतू आहे ना. त्यामुळे हेतू पण शुद्ध आहे. बनवते मुलींसाठी, स्त्रियांसाठी, मग ते ग्रामीण भागातून आलेले असू दे, नाहीतर परदेशातून आलेलं असू दे, ज्यांना मराठी येतं, त्या सगळ्यांच्यासाठीचा आहे. आणि ते नॉलेज शेअरिंग आहे ना, त्यामुळे त्याच्यामध्ये किती खूप छान ट्रान्झॅक्शन आहे उलट. त्यामुळे मला लाजच नाही वाटत त्याच्यात, कारण माझा हेतूच इतका छान आहे. नाही, पण त्याच्यात ना म्हणजे आम्ही काही दिवसांपूर्वी जयंती कठाळ्यांचा असाच पद्धतीने पॉडकास्ट केलेला होता आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं होतं की मराठी पदार्थांना सगळ्यात जास्त नाव ठेवणारे पण मराठीच असतात. सो या केसमध्ये जसं तू हा कॉन्टेंट करण्याचा तुझा हेतू शुद्ध आहे की महिलांपर्यंत जास्तीत जास्त याचं ज्ञान गेलं पाहिजे, तर याला नावं ठेवणारे सुद्धा महिलाच जास्त असतात का? म्हणजे जे खाली ट्रोलर्स असतात, आय नो तू ट्रोलर्सना फार लक्ष देत नाहीस किंवा तेवढी किंमत देत नाहीस, दुर्लक्ष करू शकतेस तू, तो तुझ्यात आहे कॉन्फिडन्स, पण तरी सुद्धा ज्या कॉमेंट्स येतात त्याला नावं ठेवणं जे असतं, कारण खूप लोक ह्याही गोष्टींना नावं ठेवतात, तर ह्याच्यात महिलाच जास्त असतात का? नाही, खरं तर म्हणजे इवन हा पण मला असं वाटतं एक छुपा एक आरोप आहे स्त्रियांवरती केला जाणारा की 2 स्त्रियांचं पटत नाही, किंवा एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला नावं ठेवते, किंवा स्त्रीचं इतकं वाटोळं करते की पुरुषांनी काहीच करण्याची गरज नाही. हे खरं नाही आहे खरं तर. म्हणजे याच्या मागे खूप साऱ्या काय गंमत आहे माहिती आहे का. मी समजू शकते, कारण स्त्रीच्या अंतर्वस्त्रांना खूप जास्त सेक्शुअलाइज्ड केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा हेतू एक्सेप्टन्सचा नाही आहे, स्वीकारण्याचा नाही आहे की अरे स्त्री पण आहे, तिचे पण कपडे आहेत, जसे आपल्या अंडरवेअर्स आहेत, आपले बनियान आहेत, आपला पायजमा आहे, आपला घरी घालायचा छान छोटी काय बॉक्सर शॉर्ट्स असेल, शॉर्ट्स असतील, छान लुंगी असेल पारंपरिक मस्त, तसंच तिचं पण आहे ना. आणि एक स्त्री त्या सगळ्या स्त्रियांच्या मदतीसाठी छान बोलते, तर ह्याच्यात काहीच सेक्शुअलाइज्ड करण्याचं कारण नाही. पण तशा पुरुषांच्या पण कमेंट्स असतात, तर तिथे बऱ्याचदा काय होतं, तो अल्गोरिदमचा दोष आहे. ते रॉंग म्हणजे तो टीजीच नाही आहे, ते वेगळा टार्गेट ग्रुपसाठी बनवलेला कॉन्टेंट आहे, तो वेगळीकडे समजा जाऊन पोहोचला, तर त्याच्यावरच्या त्या कमेंट्स त्या सगळ्या त्या अभद्र आणि त्याच्या मागे एकदम डिसरिस्पेक्टफुल असतात स्त्रियांच्यासाठीच्या, माझ्यासाठीच्या, आणि ना त्या तशाच ह्या हेतूनं, वाईटच हेतूनं लिहिल्या गेलेल्या असतात.
तो वैयक्तिकच अटॅक असतो, तेव्हा त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मला असं वाटतं की ना, बनवणाऱ्यांना पण लक्ष देऊ नये, प्रेक्षकांनी पण छान पाहताना त्याच्याकडे लक्ष देऊ नये. मुलींनी आणि महिलांनी किंवा मुलं असतील की ज्यांना असं वाटतं की अरे माझ्या गर्लफ्रेंडनं छान बघावं ते, सो तिला पण ते कळेल, माझ्या आईनं बघावं ते, माझ्या बहिणीनं बघावं ते, सो हेतू ज्यांचा चांगला आहे ते तसे येतात. त्यामुळे मला असं वाटतं की वाईट कमेंट्स करणाऱ्यांचे इंटेन्शन्सच वाईट आहेत ना, तर त्याच्यामध्ये मध्ये स्त्रिया पण भरपूर असतात आणि पुरुषसुद्धा भरपूर असतात. त्याच्यामुळे ते काय आता त्यांना ना गंमत अशी ना, त्याच्यात कॉन्टेंटचा काहीच सहभाग नाही आहे. म्हणजे ना, मी ॲब्सोल्युटली झाकून पाकून ॲब्सोल्युटली पारंपरिक विषय पण तसाच अशा ह्याच्यावरती बोलले तरी सुद्धा खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट्स असतात. कारण ती तशीच माणसं आहेत की जे स्वतः असंतुष्ट असतात कुठेतरी त्यांच्या आयुष्यामध्ये, आणि ना ते ना व्यक्त कुठे होणार ना, तर त्याला चॅनलाइज करून त्याच्यावरचं त्यांच्या आयुष्यातलं सोल्युशन शोधण्याच्या ऐवजी ते ना कुठेतरी ते वैयक्तिक अटॅक करून ती भडास काढणं, असं कुठेतरी ते व्यक्त होणं आहे एक प्रकारचं. त्याचा ना त्याच्या रीलवरती किंवा त्याच्यावरचा लॉंग फॉर्म व्हिडिओ असेल, काही पोस्ट असेल, काहीतरी लिहिलेलं असेल, याचा काहीच संबंध नसतो बऱ्याचदा. म्हणजे तीच ठराविक माणसं, तेच फेक अकाउंट्स खूप ठिकाणी जाऊन अशाच पद्धतीचा नकारात्मकता पसरवताना दिसतात आपल्याला. त्यामुळे विच हॅज नथिंग टू डू विथ द कॉन्टेंट इटसेल्फ. आता तुझा ऑलरेडी एवढा म्हणजे खूप वेगवेगळे जॉनर्स तुझ्या ह्याच्यात मला पाहायला मिळतात की ते पॉडकास्टमध्ये सगळे महिलांविषयीचे महत्त्वाचे विषय असतात, रील्समध्ये मोस्टली कॉस्मेटिक्स आणि कपड्यांसंदर्भातले, फॅशन संदर्भातले तुझे रील्स असतात. असा कुठला अनएक्सप्लोर्ड भाग अजूनही आहे का की जो आम्हाला उर्मिला निंबाळकरच्या चॅनलवर पाहायला मिळेल किंवा तुला तो दाखवायचा आहे, त्याच्याबद्दल प्रोसेस सुरू आहे? खूप आहेत. म्हणजे आता अशी तर सुरुवात झाली. क्रिएटर पण ग्रो होतं ना. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी आई नव्हते, आता मी आई आहे, कंपनी आहे, टीम आहे. त्या गोष्टी मॅनेज करताना रोजच्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. अनुभवातून आपण जातो आणि ते कुठेतरी शेअर करणं, ऑल दोज लर्निंग्स, लेसन्स आणि खूप साऱ्या लोकांच्या बरोबरच्या गप्पा, त्यांचे धडे आयुष्याचे, हे सगळं शेअर करण्यासाठी मी मेंबरशिप नावाची गोष्ट घेऊन येते. आणि कारण की ना प्रत्येकाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेलच असं नाही, पण ज्यांना आहे ते त्या छान पाहुणीच्या त्या कंपनीचा भाग होऊ शकतात बुवा. आणि त्याच्यामध्ये तसे व्हिडिओज आणि तसे विषय मला त्यांच्याबरोबर शेअर करायला खूप आवडतील. त्यामुळे असं एक मैत्रिणींचं ऑनलाईन, मला ना असं वाटतं की ना कुठेतरी ना ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच खूप ऑनलाईन झाल्यात. म्हणजे कॉन्टेंट कन्झम्पशन असेल, कामं असतील, सगळ्याच गोष्टी, सगळंच सतत फक्त ऑनलाईन झालेलं आहे. आणि ना त्यामध्ये कुठेतरी ना मैत्री मागे पडते असं मला वाटतं. आणि त्याचं ना महत्त्व खूप जास्त व्यस्त झाल्यानंतर, आयुष्याच्या एका टप्प्यावरती आल्यानंतर कळतं. स्पेशली ॲडल्ट फ्रेंडशिप्समध्ये वगैरे किती अवघड झालं. कारण कॉलेजमध्ये मैत्र्या करणं सपासप सोपं असतं, तेवढा रिकामा उसंत वेळ पण असतो, आयुष्याच्या जबाबदाऱ्या नसतात, गांभीर्य नसतं, ते चांगल्या अर्थानं फुलपाखरूची ती जी स्टेज असते ती कमाल असते. पण कॉलेज संपल्यानंतर खूप अर्ली 20sमध्ये किंवा आता मी आहे तसं 30sमध्ये सुद्धा, 40s 50s आणि अवघड होत जातं. तर ना मला ना असा मैत्रिणींचा छान असा एक समूह तयार करायचा आहे आणि ज्याच्यामध्ये नॉन जजमेंटल होऊन सगळ्या गोष्टी कमाल शेअर होतील, सगळ्या गोष्टी, आणि मला खूप व्हॅल्यू ॲडेड कॉन्टेंट देता येईल. त्याच्यामध्ये मला ना गप्पा मारायच्यात, म्हणजे त्याच्यामध्ये इंटरॅक्शन असणार आहे, मी प्रत्यक्षात भेटणार आहे, मी लाईव्ह येणार आहे, मी खूप असे वेगवेगळे विषय घेऊन येते की जे ना असे एरवी मला करता येत नाहीत, पण त्या मैत्रिणींबरोबर मला गप्पा मारता येतील. ही खूप लोकांची खरं तर मागणी होती, कॉमेंट्समध्ये दिसत होतं की पर्सनली भेटायचं आहे. सो आय गेस उर्मिला ते घेऊन येणार आहे लवकरच. आणि मला जाता जाता एक शेवटचा प्रश्न यासाठी विचारायचा आहे, कारण प्रत्येक माणूस हा आपल्याला स्क्रीनवर जसा दिसतो त्याच पद्धतीने तो ऑफ स्क्रीन कसा असतो, आणि त्या ऑफ स्क्रीन त्याच्या आयुष्यामधले काही त्याच्या तत्वनिहाय काय गोष्टीचं तो पालन करतो, यातनं सुद्धा बऱ्याचदा जज होतो. तर तुझ्यातला त्यातला एक महत्त्वाचा असा अंग की जो बऱ्यापैकी आता पब्लिक डोमेनमध्ये आलेला आहे, ते म्हणजे की तू या काळात सुद्धा ठरवलेलं आहेस की तुझा मुलगा मराठी माध्यमात शिकेल. तर हा निर्णय कसा, म्हणजे आजकालच्या लोकांना ही फार मोठी रिस्क वाटते, इतकी मोठी रिस्क वाटते की लोक घरातही इंग्लिश बोलायला लागलेले आहेत मराठी असून, त्या काळात तू तुझ्या मुलाला मराठी माध्यमात टाकलेला आहेस, तर हा निर्णय का झाला? ओके, मी कमीत कमी भावना दुखावता बोलण्याचा प्रयत्न करते. ओके, माझा हेतू खूप शुद्ध आहे, पण माझा त्याच्या मागचा विचार सांगते. मी फक्त आई म्हणून आणि अथंग विषय सांगू शकते, प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात.
सगळ्यात पहिलं म्हणजे मला असं वाटतं जी घरामध्ये जी भाषा बोलली जाते तीच भाषा जेव्हा शिक्षणाची असते तेव्हा बाळाला स्पेशली छोट्या गटापासून अगदी लहान वयापासून तो फरक जाणवत नाही की म्हणजे ते जे वातावरण आहे खूप स्ट्रिक्ट आहे, अभ्यास म्हणजे खूप गंभीर अवघड गोष्ट आहे आणि आता मला काहीतरी शिकायला गंभीर वातावरणात एका वेगळ्या सेटअपमध्ये आता मला जायचं आहे जिथे मी कम्फर्टेबल असेलच असं नाही, शिक्षक किंवा टीचर्स ह्या वेगळ्या असतात, तिथलं वातावरण वेगळं. तर हे ना भाषा वेगळी झाल्यानंतर त्याचं गांभीर्य त्याचा सेटअप हा पूर्ण वेगळा होतो. पण जेव्हा घरात माझ्या हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये दंगा करताना आई बाबा आजोबा आजी सगळ्यांच्यामध्ये जे बोललं जातं तसंच बोललं जातं माझ्या शाळेमध्ये हे जेव्हा असतं आणि मी स्वतः मराठी माध्यमातून आल्यामुळे मी हे अतिशय प्रामाणिकपणे सांगू शकते याचा प्रचंड फायदा होतो. आपल्या भाषेमध्ये शिकताना त्याचं अर्ध दडपण निघून जातं. सगळ्यात पहिला मुद्दा हे मला वातावरण खेळीमेळीचं शिक्षण ज्ञानार्जन करताना आणि ना शिक्षण ना म्हणजे आता हे असं 9-20 ते 1 वाजेपर्यंतच माझं शिक्षण आहे आणि त्याच्यानंतर छोट्या गटाचं शिक्षणच नाही, आता मला ज्ञानार्जनच नाही मी असं नसतं ना. आपण सतत शिकत राहतो आणि ती जी शिकण्याची प्रक्रिया आहे, जाणून घेण्याची प्रक्रिया आहे ते सगळं सेम राहावं, सगळीकडचं वातावरण सगळीकडे तसंच असावं, घरातलं बाहेरचं पण. यासाठी मराठी, कारण घरात आम्ही मराठी बोलतो तर तेच म्हणून. आता इथे ना काही घरांमधल्या भाषाच खरोखरीच इंग्रजी असतात मोठ्या प्रमाणात, कारण वेगळ्या प्रांतातून आलेले असू शकतात, वेगळ्या जाती धर्मांचे असू शकतात आणि त्याच्यामुळे खूप वेगवेगळ्या भाषांमध्ये बोललं जातं. तर मला असं वाटतं की अशा वेळेला त्यांच्या शाळेमध्ये आणि म्हणजे ज्ञानार्जनाचं आणि खेळीमेळीचं वाढीचं प्रेमाचं हे वातावरण सेम होण्यासाठी मग तुम्ही तशा माध्यमांमध्ये त्या भाषेमध्ये अजिबातच हरकत नाही टाकायला. एक दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ना दडपण काढणे आणि या सगळ्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की ना एका चौकटीच्या बाहेर जेव्हा तुम्हाला चांगल्या अर्थानं विचित्र व्हायचं असतं ना, म्हणजे वियर्ड खूप वेगळ्या पद्धतीचा विचार करणारी व्हायचं असतं ना, तेव्हा ना तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये ना राडा घालता येतो, म्हणजे मजा करता येते. तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला किडे करता येतात, म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपल्याला सगळ्यात उत्तम कविता सुचतात, खूप उत्तम लिहिता येतं, खेळता येतं, भाषेबरोबर खेळता येतं. हे सगळं ना आपल्या कॉन्टेंट काढता येतं. येस एक्झॅक्टली. तरी ना आपल्या भाषेमध्ये आपल्याला हातपाय पसरवता येतात आणि फुलता येतं, मोठं होता येतं, ग्रो होता येतं आणि हे सगळं लहान वयामध्ये आपल्या भाषेमध्ये जमल्यामुळे ना खूप फायदा होतो. तर हा खूप मोठा अजून एक हेतू होता. तिसरं ना भाषेचा माध्यमाच्या पलीकडे जाऊन ना शाळा उत्तम मिळाली अथांगला. तर ना शाळा चांगली मिळणं फक्त फॅसिलिटीज म्हणजे शाळेत AC आहे का वगैरे असं सोडून फक्त फॅसिलिटीज उत्तम ते आवश्यक आहे. ऑफकोर्स धडपड म्हणजे खेळण्यासाठी धडपडल्यानंतर सुखसोयी, स्वच्छ पाणी, वातावरण छान, हवा खेळती, आवाज, प्रदूषण, मोठं ग्राउंड, मैदान छानसं, चांगले शिक्षक, हे सगळं ॲम्बियन्स वातावरण हे सगळं आवश्यक आहे. उत्तम शाळेचं वातावरण आणि ना शाळेचं पण प्रत्येक शाळेचं एक कल्चर असतं, एक संस्कृती असते, एक विचारसरणी असते, धारणा असते. त्या धारणा आणि आपल्या घरातल्या धारणा ह्या जर छान एकरूप होत असतील ना तर ती शाळा निवडावी. याच्यावरून समजायचं की शाळा उत्तम आहे. हे सगळं जुळून आलं, त्याच्यामुळे आपली भाषा मराठी त्यानं पसरावं, त्यानं येड्यागत, त्यानं दंगा करावं, मज्जा करावी असं मला वाटतं. अथांगनं मस्त खोडकर व्हावं, क्रिएटिव्ह व्हावं, दंगामस्ती करावी, पाहिजे तेव्हा शास्त्रोक्त गोष्टी त्या टेक्निकॅलिटीजप्रमाणे शिकत जावं, हे सगळं करता येतं. आता मी इंग्रजीच्या भीतीविषयी येते बरं का, त्या चौथ्या मुद्द्यापाशी येते. आणि ते म्हणजे ना मी समजू शकते ते भीती, पण करेक्ट उलटं आहे अगं. म्हणजे आता टेक्नॉलॉजी, AI सगळ्यात म्हणजे सगळे जे तुम्ही सजेशन्स देताय, ऑर्डर्स देताय, सगळ्या ज्या ChatGPTs पासून सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, इनपुट्स जे तुम्ही ते भरताय हे सगळे इंग्रजीमध्ये आहेत आणि ते त्यांना दिले तर आयतं सगळं इंग्लिशमध्ये आपल्याला मिळतं. म्हणजे इतक्या नॉलेज आणि इन्फॉर्मेशनच्या एरामध्ये आपण आहोत की ती भाषा आता वेगळी शिकण्याची गरजच नाहीये. किंवा जे शिक्षण आहे किंवा फुलणं, मोठं व्यक्तिमत्व, मोठं होण्याची जी प्रक्रिया शालेय ती आता इंग्रजीतच व्हायला पाहिजे असं काहीच नाहीये. इतकं इंग्लिश आता आपल्या समोर आहे. म्हणजे कॉन्टेंट ग्लोबल आहे, टेक्नॉलॉजी. मुलांना वेगळी स्क्रीन शिकवावी लागते का? नाहीच, त्यांना सगळं येतंय.
त्यामुळे ते टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून, इव्हेंच्युअली खूप मोठं झाल्यानंतर सोशल मीडिया द्यायला पाहिजे, त्या माध्यमातून, AI च्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात ते इंग्रजी शिकणार आहेत. त्याच्यासाठीची वेगळी इंग्लिशमध्येच एंटायर शिक्षण होण्याची अजिबात गरज नाही. खूप ॲनालिटिकल थिंकिंग, खूप क्रिएटिव्ह थिंकिंग आणि खूप वेगळ्या पद्धतीची कल्पकता ही फुलण्यासाठी उलट मला असं वाटतं घरात जे बोललं जातं त्या भाषेत शिकलं पाहिजे आणि नंतर बाकी सगळं आपोआप जमायला लागतं. आणि भाषा आहे ना ही वापरातून शिकली जाते, गोष्टींमधून शिकली जाते. तुम्ही पुस्तकं देऊ शकता. आई बापापैकी कुठचे पण आईवडिलांपैकी एक जण जरी एका वेगळ्या भाषेमध्ये बोलत असेल, स्पॅनिश असेल म्हणजे जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, संस्कृत, कोणती पण वेगळी भाषा पालकांपैकी कोणी पण एक बोलत असेल ना तर मूल आपसुक शिकतं ती भाषा. वापरात असेल, बोलण्यात असेल तर. त्यामुळे त्यासाठीचं संपूर्ण शालेय शिक्षण आता त्याच भाषेत व्हायला पाहिजे असा अट्टास करण्याची उलट अजिबात गरज नाही. तर ब्रँड मराठीच्या एपिसोडच्या शेवटाला मी कायम तो एक टेकअवे देत असते, कारण की आपण सगळ्या मराठी बिझनेसमनचे इंटरव्ह्यूज करत आहोत, मुलाखती करत आहोत आणि ह्याच्यातला प्रत्येकाची एक आपापली पद्धत आहे आपलं मराठी पण जपण्याचं किंवा आपलं मराठी पण जास्तीत जास्त खुलवण्याचं. तर जसं आपण चितळ्यांची मुलाखत घेतली ते जास्तीत जास्त आपल्या मराठी मिठाया असतील, स्वीट मार्केट जे आहे सगळं मराठीचं ते जास्तीत जास्त मोठं करतायत, जगभरात पोहोचवतायत. मधुराज रेसिपी असेल, जयंती कठाळेताई असतील, त्या जास्तीत जास्त आपले मराठी पदार्थ जे आहेत ते लोकप्रिय करत आहेत, ते साता समुद्र पार नेतात आहेत. आणि त्यातलंच पुढचं एक आणखीन एक व्हर्जन आहे ते म्हणजे उर्मिला, की जी संपूर्ण तिचा बिझनेस जो आहे तो मराठीवरच चालवत आहे. फक्त ती नाही तर ती आणि सुकीर्त दोघंही कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, मराठीतून त्यांचा कॉन्टेंट जनरेट करत आहेत आणि येणाऱ्या पुढच्या अनेक युवकांना, तरुणांना सुद्धा ते एक मोठा प्रेरणा ठरत आहे की अशा पद्धतीने तुम्ही मराठी माध्यमातून शिकलेला असाल, तुम्ही फक्त मराठी कॉन्टेंट जनरेट करत असाल तरी सुद्धा त्यातनं तुमचा बिझनेस हा तयार होऊ शकतो. आणि तसंच तिने त्याच्या मुलाला सुद्धा मराठी माध्यमात टाकलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाचं मराठी पण जपण्याची आपापली एक पद्धत असते. उर्मिलाची ही पद्धत होती आणि उर्मिलाचा सगळा कॉन्टेंट तुम्ही जास्तीत जास्त पाहत राहा, त्याला प्रतिसाद देत राहा. आणखीनही ती नवनवीन गोष्टी घेऊन तुमच्या समोर येणार आहे. तुम्हाला या मुलाखतीतला कुठला भाग सगळ्यात जास्त आवडला, तुमचे काही सल्ले असतील तर नक्की खाली कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. उर्मिला, मुंबई तकला हा वेळ दिलास त्याबद्दल तुझे खूप 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 धन्यवाद. खूप थँक्यू. तू खूप छान प्रश्न विचारले आणि मुंबई तकचे आधीचे एपिसोड पण मी बघितलेत. खूप छान आणि खूप छान माध्यम आहे की त्या निमित्तानं उद्योजकांचा प्रवास आणि त्यांचं विचार लोकांच्या समोर येतात. त्यामुळे खूप खूप थँक्यू. प्रेक्षकांना पण मनापासून थँक्यू. शेवटपर्यंत पाहिलं असेल तर आणि महत्त्वाचं म्हणजे थँक्यू. नक्कीच. त्यामुळे मी कायम सांगत आलेली आहे की जेव्हा कोणी तुम्हाला असे प्रश्न विचारेल की मराठी लोक करतात काय, मराठी लोक का नाही बिझनेसमध्ये आम्हाला पाहायला मिळत, तेव्हा हे सगळे एपिसोड्स त्यांना नक्की दाखवा आणि आपली पूर्ण पाढे वाचा किती आपल्याकडे मराठी बिझनेसमॅन आहेत, उद्योजक आहेत. त्यासाठीचा खास प्रयत्न आहे मुंबई तकचा. जास्तीत जास्त मराठी उद्योजक आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत. तुम्ही सुद्धा तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला या व्यक्तीचा एपिसोड बघायचा असेल तर त्याबद्दलचे सुद्धा सल्ले कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. हा एपिसोड पाहिलात त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन राजू रेवणकर सह मी अनुजा, मुंबई तक, पुणे.